नमस्कार, मी नीलाक्षी काळे-सालके. मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत आजोळ, रेणू गावस्कर. आर्यन विद्यालयाचं आवार अगदी खच्चून भरलं होतं. शाळेतले विद्यार्थी-विद्यार्थिनी तर पुढे बसलेले होतेच, पण त्यांच्या आजूबाजूला सगळे शिक्षक उभे होते. मुलांची नेहमीप्रमाणे गडबड चालूच होती. बाजूला उभे असलेले शिक्षक त्यांना दटावत होते. मागच्या बाजूला मात्र एक वेगळंच चित्र दिसत होतं. मागच्या रांगांमध्ये नीट मांडलेल्या आरामशीर खुर्च्यात सगळे ज्येष्ठ नागरिक बसले होते. त्या दिवशी तर त्यांचा थाटमाट काही औरच होता. आजींनी चांगल्या जरीच्या साड्या नेसल्या होत्या. आजोबांनीही रुबाबदार सिल्कचे कुर्ते चढवले होते. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. आज आजी आजोबांचा स्नेह मेळावा शाळेने आयोजित केला होता. आज मुलं फूल देऊन सर्व आजी आजोबांचा सत्कार करणार होती. त्यांच्याविषयी वाटणारी प्रेमाची भावना व्यक्त करणार होती. थोड्याच वेळात व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन विराजमान झाले. तुतारी वाजवून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्या स्वागतानं मंत्री महोदयही भारावून गेल्यासारखे दिसले. मुलंही एकदम गप्प झाली. कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला मुलांनी मेहनतीने बसवलेले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. गाणी, गोष्टी, कविता अशा प्रत्येक कार्यक्रमात आजी आजोबांचा उल्लेख होताच. मुलांना आपल्या आजी आजोबांबद्दल वाटणारं प्रेम, आत्मीयता त्यांच्या गाण्यातून, गोष्टीतून व्यक्त होत होती. कितीतरी मुलांनी आजोबांनी लहानपणी चालायला कसं शिकवलं, आजीनं गोष्ट सांगून कसं भरवलं, याच्या आठवणी सांगितल्या. आई वडील कामावर गेले की आजी आजोबा किती प्रेमाने सांभाळत याच्या आठवणी सांगताना अनेक मुलांचा स्वर ओलावला. ऐकताना आजी आजोबांचे डोळे तर पाणावलेच, पण उपस्थितांची मनही हेलावली. मंत्री महोदयांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव बघताना तर यांनाही त्यांच्या लहानपणच्या आठवणी येतायत की काय असं वाटून गेलं. या साऱ्या प्रसंगाचं चित्रण करायला एक तरुण छायाचित्रकार आले होते. अतिशय तरतरीत दिसणारा, रुबाबदार चष्मा लावलेला हा तरुण भराभर हालचाली करीत होता. अधूनमधून मुलांकडे बघून तर हसत होताच, पण त्याचं अधिक लक्ष आजी आजोबांकडे होतं. वेळ मिळेल तसा, त्यांच्याशी जमेल तसा, अगदी कमी का होईना संवाद साधण्याची संधी त्यानं एकदाही गमावली नाही. त्यामुळे आजी आजोबाही त्याच्यावर खुश झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं. आजी आजोबांना दिली जाणारी फुलं, मुलांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण, त्यांनी सांगितलेल्या आठवणी यांची छायाचित्र तो तरुण अत्यंत काळजीपूर्वक करीत होता. मात्र मधूनच चष्मा बाजूला करून तो डोळे पुसतोय की काय अशी शंका त्याच्याकडे लक्ष गेलेल्यांच्या मनात उमटत होती. कार्यक्रम शेवटाकडे येऊ लागला. जवळपास छायाचित्रण पूर्ण झालं तसं त्या तरुणानं सामान आवरलं व कोणाच्या काही लक्षात येण्याच्या आधी तो व्यासपीठाकडे गेला. त्याने मुख्य सरांच्या कानात काहीतरी सांगितलं कोण जाणे. पण काही क्षणांनी मोठ्या सरांनी होकारार्थी मान हलवली. त्या तरुणाला त्यांनी व्यासपीठावर बोलावलं. खुर्चीवर बसवलं व हातात माईक घेऊन सर बोलू लागले. सर म्हणाले, ठरलेल्या कार्यक्रमात अनाहूत भर घालतोय खरं, पण आमचे हे तरुण मित्र आपल्याला त्यांचा एक अनुभव सांगू इच्छितात. हा अनुभव वृद्ध तर आहेच, पण आजच्या विषयाशी जोडला गेलेलाही आहे. म्हणून त्यांनी बोलावं असं मला वाटतं. असं म्हणून मोठ्या सरांनी मंत्री महोदयांकडे पाहिलं. त्यांची मान संमतीदर्शक हललेली दिसली. तशी त्यांनी हातातला माईक त्या छायाचित्रकाराच्या हातात दिला व ते आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. तो तरुण मुलगा बोलायला उभा राहिला खरा, पण काही क्षण त्याच्या तोंडातून शब्द फुटेनात. त्याचा कंठ भरून आला होता. डोळे पाणावले होते व मन जणू भूतकाळात गेलं होतं असंच वाटत होतं. मात्र काहीच क्षणाच्या विश्रांतीनंतर त्यानं स्वतःला सावरलं व बोलायला सुरुवात केली. मित्रांनो, तो म्हणाला, आज या आजी आजोबांच्या कार्यक्रमात आलो व मला माझं बालपण आठवलं. माझं बालपण, ज्या बालपणात दोन्हीकडचे आजी आजोबा नव्हते. माझ्या आई वडिलांच्या लग्नाला दोन्ही घरातून प्रचंड विरोध होता, तरीही हट्टाने त्या दोघांनी लग्न केलं. परिणामी दोघांचंही घर तुटलं. इकडचंही घर नाही, तिकडचंही घर नाही. पुढे काही वर्षांनी माझा जन्म झाला. आई वडिलांच्या संसारात आशेचा एक किरण चमकला. पण मी लहान असताना एका अपघातात माझे वडील गेले. एवढ्या मोठ्या आघातानंतरही दोन्ही घरचे लोक दुरावलेलेच राहिले. आईनं मोठ्या धीराने मला मोठं केलं खरं, पण माझ्या मनातली आजी आजोबांची उणीव कधीच भरून निघाली नाही. माझ्या शाळा मित्रांपैकी बहुतेकांच्या घरी आजी आजोबा होतेच.
त्यांच्यापैकी कित्येकांना शाळा सुटल्यावर त्यांचे आजोबा न्यायला यायचे. आजोबांचं बोट धरून घरी जाणाऱ्या माझ्या मित्रांकडे मी उभा राहून बघत राहायचो. कधीतरी शाळा लवकर सुटली आणि मित्रांनी घरी बोलावलं तर त्यांच्या घरी देखील जायचो. त्यांची आजी मला खाऊ द्यायची. कधी-मधी मी त्यांच्या घरी जेवायचो देखील. पण मग मला जाणवायचं की मी इथं उपराच आहे. काही वेळ गेला की मित्राची आजी त्याला झोपण्याचा आग्रह करायची. मी हळूच तिथून निघून यायचो. घरी येताना पावलं जड व्हायची. आई कामावर गेलेली असल्यामुळे घरी कोणी नसायचंच. त्या एवढ्याशा खोलीत स्वतःचं कुलूप उघडून आत यायचो, धाडकन गादीवर अंग टाकायचो आणि रडत राहायचो. तो तरुण बोलायला थांबला आणि त्यानं समोर पाहिलं. सारं सभागृह शांत झालं होतं. स्तब्धपणे सारेजण त्याची कहाणी ऐकत होते. किंचित काळ थांबून त्यानं पुन्हा सुरुवात केली. मी मोठा झालो. आईनं खूप कष्ट करून मला शिकवलं. मला फोटो काढण्याची खूप आवड होती. त्याच क्षेत्रात शिरावं असं मी तिला सुचवताच तिनं आनंदानं होकार दिला. या व्यवसायाला लागणारी महागडी सामग्री आणून दिली. मी हळूहळू फोटो काढू लागलो, व्हिडिओ शूटिंग करू लागलो. डॉक्युमेंटरी म्हणजे छोटे माहितीपट तर करण्यात माझा हातखंडा झाला. माझं या क्षेत्रात उत्तम बस्तान बसलं. आईचा आनंद तर गगनात मावेना. एवढं बोलून त्या तरुणाने एक दीर्घ श्वास घेतला. त्या क्षणी तरी त्याचा चेहरा आनंदाने उजळून गेला होता. क्षणभराने भानावर येऊन तो पुढे सांगू लागला, गेल्या काही वर्षात आपल्या उत्तरेकडच्या राज्यात पुरानं थैमान घातले. लोकांची घरदारं सारं काही वाहून गेले. माणसानं निसर्गावर केलेल्या आक्रमणाची फळं आज त्यालाच भोगावी लागतायत. अचानक याच्या बोलण्यात झालेल्या या बदलाने श्रोतृवृंदात थोडी अस्वस्थता निर्माण झाली. त्या तरुणाला ते जाणवलं असावं. संभाषणाची गाडी परत रुळावर आणत तो म्हणाला, या विषयावर जनजागरण व्हावं म्हणून त्या ठिकाणी उत्तराखंडला जाऊन एक डॉक्युमेंटरी करण्याचं काम माझ्याकडे आलं. पर्यावरणाचा ऱ्हास असं त्या माहितीपटाचं नाव होतं. मी तिथं जाऊन पोहोचलो. माझं काम केलं आणि मग खूप उंचावर, खूप डोंगरावर वसलेल्या छोट्या-छोट्या घरांनी माझं लक्ष वेधून घेतलं. माझ्या टीमला इतरही कामं असल्याने मला 1 दिवसाचा ब्रेक सहज मिळाला. निघालो आणि फिरत-फिरत टेकड्या चढत दुर्गम भागातल्या त्या घरांकडे मी जाऊन पोहोचलो आणि काय सांगू मित्रांनो, त्याचा हा शेवटचा प्रश्न समोरच्या मुलांना उद्देशून होता. मुलांकडे बघत तो म्हणाला, आणि काय सांगू मित्रांनो, त्या अतिशय दुर्गम भागातल्या एका घरात लहानपणापासून जपलेलं माझं स्वप्न पूर्ण झालं. त्या घरात एक म्हातारं जोडपं राहत होतं. त्यांना मूलबाळ काही नव्हतं. एकमेकांच्या मदतीने ते वृद्ध जोडपं आनंदानं जगत होतं. त्यांना बघितलं आणि मला वाटलं माझे आजी-आजोबा असेच असले पाहिजेत. घरात फारसं सामान दिसत नव्हतं, पण आजीने फार आग्रहानं मला जेवू घातलं. एक दिवस ठेवून घेतलं. त्या एका दिवसात मी त्या घरचाच होऊन गेलो. आजीच्या हातचं जेवण जेवताना, आजोबांबरोबर बुद्धिबळ खेळताना आणि जागून गप्पा मारताना वेळ कसा गेला कळलंच नाही. तिथून निघालो तेव्हा आजी-आजोबा मिळाले या आनंदानं माझं हृदय भरून आलं होतं, पण त्यांना सोडताना पाय मात्र जड झाले होते. दुसऱ्या दिवशी आमच्या टीमसोबत मी पुण्याला परतलो. 2-4 दिवस कामाच्या गडबडीत माझा त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही. 6व्या दिवशी मात्र मला राहावेना. मी आजोबांना फोन लावला. फोनची रिंग बराच वेळ वाजत राहिली. मग आजोबांनी फोन उचलला. त्यांचा आवाज ऐकून मी चरकूनच गेलो. खूप थकलेल्या आवाजात ते बोलत होते. ते म्हणाले की मी गेल्यानंतर परत एकदा पुराच्या तडाख्याने त्यांचं गाव हादरून गेलं. डोंगर माथ्यावरची घरं हादरली. आजीला तो धक्का सहन झाला नाही. तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात नेईपर्यंत खूप उशीर झाला. वाटेतच आजींनी या जगाचा निरोप घेतला. एवढं बोलून तो तरुण थांबला. डोळ्यावरचा चष्मा काढून त्यानं रुमालानं आपले डोळे पुसले. जणू त्याचे डोळे सांगत होते की त्याचं स्वप्न साकार होता होताच मोडलं होतं. शेवटी तो शुष्क कंठाने एवढंच म्हणाला, मला आजी-आजोबा हवे होते. आजी-आजोबा असले पाहिजेत. सगळ्या मुलांना असले पाहिजेत. त्यांचं प्रेम मुलांना मिळालं पाहिजे. एवढं बोलला आणि तो मटकन खालीच बसला. धन्यवाद.